हाय दोस्तांनो, आज मी आलो आहे पुण्याच्या कोरियन थिन्स रिसॉर्टमध्ये आणि हा खूपच मोठा असा लक्झरियस 5 स्टार रिसॉर्ट आहे. विलाज आहेत, हनीमून सूट्स आहेत, डिलक्स रूम्स आहेत. सो आता पूर्ण या 25 एकरात पसरलेल्या या पुण्यातल्या बेस्ट रिसॉर्टला आपण एक्सप्लोअर करूया. चला माझ्यासोबत. हाय दोस्तांनो, सो ही आहे माझी रूम 826. एंट्रीला आलेलं इथं असं मोठंसं कबर्ड आहे, लॉकर आहे. हो पासवर्ड टाकू शकतोय, लॉन्ड्री बॅग लॉन्ड्रीसाठी आणि भरपूर ड्रॉवर्स, भरपूर स्टोरेज एरिया. इथं पण स्टोरेज एरिया. आणि ही आहे स्पेशल चप्पल जी आतापर्यंत मला कधीच मिळाली नव्हती. पटकन घालून घेतो, नको नंतर निवांत ट्राय करू. आता कंटाळा आला, थोडीशी रेस्ट घेतो, त्याच्या आधी तुम्हाला टूर देतो. सो इथं आहे टॉयलेट विथ बेड व्ह्यू. इथं शॅम्पूज, मिरर आणि इकडं शॉवर एरिया. शॉवर एरिया पण पॅक आहे पूर्ण असा. बाय, इट्स माय पर्सनल एरिया. आय कॅन सी यू. लावतातच कशाला. त्यानंतर आहे इथे फ्रीज आणि फ्रीजमध्ये 3 ड्रिंक्स दिलेत, स्प्राईट, कोक आणि फॅन्टा. सो हे पेड आहेत, हे फ्री आहे आणि हे फ्री आहे. सो ह्याच्यावर फुल ताव मारूया आपण. केटल आहे, 2 पाणी बॉटल, 2 ग्लास. सो मस्त अशी छान 5 स्टार फिलिंग तर येत आहे. हा थोडासा क्वीन साईज बेड आहे. बेडमधून बाथरूम व्ह्यू. दिस इज मॅन्डेटरी. कम्फी बाउन्सी आवाज पण यायला लागलाय जरा जरा. आणि हा आहे असा बाहेरचा व्ह्यू. आणि इथं आहे चेस, बरोबर व्ह्यूला चेस आहे. आणि या बेडसोबतच लागून इथं सोफा आहे. बहुतेक हा सोफा कम बेड आहे. सो 4 गेस्ट कॅन अकोमोडेट. सो आता रूम टूर झाली आहे, नंतर रिसॉर्ट एक्सप्लोर करूया. आता रेस्ट घेतो, चला बाय. सो इथं आहे आमची रूम आणि रूमच्या समोरच असं चेस आहे. आणि हे बघायला असं असं मातीचं असल्यासारखं वाटतंय. लुक खूपच वेगळा केला. इजिप्तची माती वाटायला लागली. इथं चेस आहे, इथं मस्त असं गार्डन आहे आणि इथं फाउंटन आहेत आणि मस्तपैकी सिटिंग एरिया आहे. संध्याकाळी रात्री तुम्ही इथं मस्तपैकी छान गार वाऱ्यात बसू शकताय. मीटिंग्स, तुमची काय पर्सनल कामं असतील ती करू शकताय. सो चला नेक्स्ट पॉईंटला जाऊया. रिसॉर्टमध्ये फिरण्यासाठी आणि रिफ्रेशमेंट म्हणून अशा सायकल्स पण ठेवल्यात. यातली गडबडीने विश्रुतने एक उचलून राऊंड मारायला चालू केलं. यालाच लागून चेसचा असा सेटअप आहे. चेस लवर्ससाठी चांगला आहे, पण प्यादी भरपूरच वजनदार आहेत. सो चेस झाल्यानंतर इथं आहे किड्स प्ले एरिया. आणि किड्स प्ले एरियाच्या वर असं डेंजरस दिसणार सोलर पॅनल्स, AC, हा अल्ट्रा गिझर्स, इलेक्ट्रिक सोलर गिझर्स. आणि तिकडे सेंट्रलाइज AC आहे सगळा. आणि इथं स्विमिंग पूल वर दाखवते. वर जायच्या आधी पहिला इथं खाली काय काय बघूया. आणि ही अशी क्लब हाऊसची सेपरेट एंट्री आहे यांची. जर रिसॉर्टला नाही, फक्त क्लब हाऊसमध्ये प्रोग्राम्स किंवा जिम, स्पा यासाठीच राहणार असाल तर ही अशी एंट्री आहे यांची. जेवणाची तयारी करताना. आणि इथं पण रात्रीचे कार्यक्रम खूप छान होत असतील. सो पूर्णपणे असं थीमवालं रिसॉर्ट आहे. सोबत प्रोग्राम्स पण आहेत इथं, फक्त स्टेकेशन नाही आहे. आणि हा क्लब हाऊसचा रिसेप्शन एरिया आहे. दोन्ही पण रिसेप्शन एरियामध्ये असा टिपिकल स्मेल होता, जेणेकरून आपण पूर्ण फ्रेश होऊन जातोय. वेटिंग एरियाला लागूनच कार्ड रूम आहे, चला ती पण पाहूया. हो हो, तिने न बघता वाव कसा म्हटलास. कॅरम नाही, कार्ड्स एरिया आहे. हो हो, हा स्पाचा एरिया आहे. आणि इथे स्पा अँड सलॉन हे पेड आहे. सो इथे काय फिरकत नाही. -1. जिममध्ये जिमचा हा झुंबा, कार्डिओ, डान्सवाला एरिया आहे. आणि तिकडं सगळे गाणी चालू आहेत. जिममधले इन्स्ट्रुमेंट्स पण सगळे ॲडव्हान्स होते. ही स्टेपिंगवाली ट्रेडमिल पण होती. आणि याचा ॲक्सेस रिसॉर्टसोबतच रेग्युलर मेंबर्ससाठी पण अवेलेबल होता. यानंतर फटाफट चेंज करून आम्ही निघालो स्विमिंग पूलकडे, ज्याचं टायमिंग सकाळी 7 पासून संध्याकाळी 8 पर्यंत होतं. नाईट व्ह्यूमध्ये रिसॉर्ट खूपच छान वाटत होता. ॲम्बियंट लाईट, लो व्हॉल्यूममध्ये म्युझिक आणि हा असा स्विमिंग पूलचा व्ह्यू.
हे सगळं बघून वाटत होतं की हा खरंच आपण एखाद्या 5 स्टार रिसॉर्टमध्ये आलोय. वातावरण थंड होतं, जस्ट पाऊस पडून गेला होता, तरी पण आमच्यात चूल होती की स्विमिंग पूलमध्ये जायचंच. सो फटाफट शॉवर घेऊन स्विम सूट घालून आम्ही सगळे निघालो स्विमिंग पूलकडे. पाण्यामध्ये असा छोटासा धबधबा आणि आतमध्ये केव टाईप होतं आणि सोबतच बीच वाईब्सवाली गाणी चालू होती. मग काय आम्ही सुट्टी देते होय, गाण्याच्या तालावर फुल ऑन धमाल केली. स्विमिंग पूलमधल्या लाईट्समुळे खूपच प्रीमियम वाटत होतं. इंडियात आपण नाहीच आहे असं वाटत होतं. सो फुल ऑन फॉरेन वाईब्स एन्जॉय करत आम्ही आमची संध्याकाळ ते स्पेंड केली. 6 तास ट्रॅव्हल करून गेलेला थकवा काही क्षणातच निघून गेला. सो तुम्ही पण नक्की एकदा या रिसॉर्टला व्हिजिट करू शकताय. टोटली वर्थ इट आहे. पाण्यात खेळून दमल्यानंतर या बेंचवर बसून थोडीशी रेस्ट केली आणि नंतर रूमकडे निघालो. खूपच गार वातावरण झालं होतं, थंडी वाजत होती, तरी पण अंगातले किडे काय शांत बसतोय. इथे पण मस्ती करत गाण्याची मजा घेत रिसॉर्टचा नाईट व्ह्यू एन्जॉय करत आम्ही रूमवर पोहोचलो. पाण्यात खेळल्यामुळे खूपच भूक लागली होती, पण रिसॉर्टमधलं जेवण खूपच कॉस्टली होतं आणि रिव्ह्यूज पण इतके काय खास नव्हते. सो व्हॅलीमधून कार घेतली आणि आम्ही निघालो जेवणाच्या शोधात. बबलूला एका ठिकाणी वेकफिटची गादी बघायची होती. किंमत बघून 100च्या स्पीडने बाहेर आलो आणि त्यालाच लागून साईडला होती ही ट्रायबेका हाय स्ट्रीट. आत गेल्यानंतर असं वाटतच नव्हतं की मॉलमध्ये आलोय. एका साईडला मोठीच्या मोठी 20 मजली अपार्टमेंट होती आणि इथे अशी शॉपिंगची दुकानं आणि सोबतच फूड कोर्ट होतं. शॉपिंगच्या दुकानांना डायरेक्टली स्किप करत आम्ही पोहोचलो वाव मोमोजमध्ये. इथे आम्ही 2 मोमोज आणि 1 बर्गर घेतला. प्राइस पण कमी होती आणि सोबतच क्वांटिटी पण कमी होती, पण टेस्टला छान होते. त्यानंतर हल्दीराममध्ये आम्ही 2 नवाबी थाळी आणि छोले भटुरे ऑर्डर केले. दिवाळी स्पेशल सगळे स्वीट्स, नमकिन्स असे मस्त असे डेकोरेटिव्ह पॅक करून ठेवले होते. सर्वात मोठा काउंटर हल्दीरामवाल्यांचाच होता आणि ॲम्बियन्स पण मस्त वाटला. आणि ही आली नवाबी थाळी. 2 फुल ऑन बटरवाल्या भाज्या, बुंदी रायता, मोठाच्या मोठा गुलाबजाम आणि सोबतच कुलचे. सो ओव्हरऑल थाळी तर टेस्टला मस्त होती आणि क्वांटिटी पण चांगली होती. आणि यांचे छोले भटुरे तर फेमस आहेतच. एवढं खाऊन आमचं 4 जणांचं पोटच भरून गेलं. सो हे गुड मॉर्निंग दोस्तांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम कोरियन थीन रिसॉर्ट. आणि मी आत्ता आलो आहे ह्यांच्या एंट्रीला मस्तपैकी सनराईज घेतो आहे आणि आता तुम्हाला शॉर्टमध्ये रिसॉर्टची टूर देतो. सो इथून आहे एंट्रीने आत आल्या लाईफ इज ब्युटिफुल असा मॉन्युमेंट आहे. त्याच्या बॅकसाईडला त्यांचा बँक्वेट हॉल, रेस्टॉरंट, इथे प्रोग्राम्स, लग्न, रिसेप्शन भरपूर काय होत असणार आहेत. सो ही अशी एंट्री आहे. द ग्रँड बॉलरूम अँड द इम्पेरियल रूम. इथं आता कार्यक्रम होणार आहे. काल आलो होतो तेव्हा डेकोरेशन चालू होतं. बहुतेक आज कार्यक्रम असणार आहे. आणि ही पार्किंग आहे. ही राहिली इथं आमची कार. प्रोग्रामची अरेंजमेंट सगळी खालीच आहे आणि रिसॉर्ट इकडून अशी वर एंट्री आहे. पार्किंग पण भरपूर मोठी आहे, शेडेड आहे, सोलर आहेत. 3 घोडे नाही 4 आहेत जे रेस्टॉरंटच्या दिशेने दौडत आहेत. छोटासा स्टॅच्यू. हे इकडं साल्सा क्युझिन असे 4 हॉटेल्स आहेत ह्यांच्या इथं. इकडे रिसेप्शन आहे, आतमध्ये चेकिंग वगैरे करतो आपण. आणि माझी रूम इकडे आहे. सो मी जे डिलक्स रूम घेतलं आहे ह्याच्यावर सूट्स आहेत, हनीमून सूट्स आहेत. आणि ही डिलक्स रूम मी ऑनलाईन 5,000मध्ये बुक केली आहे. सो प्राईसच्या मनानं व्हॅल्यू फॉर मनी वाटते. ॲम्बियन्स यांचा खूपच छान आहे. इथं चेस आहे जे आपण काल रात्री बघितलं होतं. आणि असं वरच्या साईडला इकडे सगळे हनीमून सूट्स आहेत. इकडं किड्स प्ले एरिया आहे आणि त्या साईडला रिसेप्शन आणि त्याच्यावर थोड्याशा प्रीमियम रूम्स वाटतात. ह्या रूम्स जरा मोठ्या आहेत, ह्या रूम्स छोट्या आहेत आणि ह्या रूम्स त्यापेक्षा छोट्या आहेत कारण का इथं बाल्कनी नाही आहे. त्या रूम्सला बाल्कनी दिसते. सो चला, काल जे काय एक्सप्लोअर करायचं राहिलं होतं ते थोडंसं एक्सप्लोअर करतो. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करून चेकआउट करायला लागणार आहे. सो इथं मी 1च दिवस आहे, 2 दिवस नाही आहे. सो हे इजिप्शियन स्टाईलमध्ये कन्स्ट्रक्ट केलं आहे. असं बघताना वाटतं आहे की हे रेग्युलर कन्स्ट्रक्शन नाही आहे, असं वेस्टर्न स्टाईल नाही आहे. असं वाटतं आहे की मातीपासून बनलेलं आहे. सो लिफ्टजवळ असे लेवल्स मिळतात पण काही लवकर कळत नाही आहे. हे लेवल 1 फिटनेस जिम तेवढं कळालं, स्पा, स्विमिंग पूल, लेवल 2, लेवल 3. लेवल 3ला काल जायचं राहिलं होतं. स्वतः लेवल 3ला चाललो आहे. तर थोडंसं प्रमोशन पण आहे त्यांचं. हो, लेवल 3ला टेरेस आहे.
ओके. ओ, फुल सनराईजवाला टॉप व्ह्यू, खाली स्विमिंग पूल, सगळे अपार्टमेंट्स, हायराईज बिल्डिंग्स. ओ, अँटिका. छोटे छोटे रिसेप्शनचं डिनर इथं होत असणार आहे. सो ॲम्बियन्स खूपच छान आहे. पाण्याचा आवाज तुम्ही इथं ऐकू शकता थोडाफार. सो दिस इज सेकंड फ्लोर, अलेक्झांड्रा अँड पॅटिओ. बहुतेक हे यांचे सगळे डायनिंगचे नाव आहेत. अलेक्झांड्रिया. हो, इथे काहीतरी सेमिनार होतोय. कंटिन्यू इथे ह्यांचे प्रोग्राम्स चालू असणार आहेत. रिसॉर्ट सोबत हे पण साईड इन्कम चांगला आहे, कारण नुसतंच रिसॉर्टच्या भरोश्यावर बसून पण उपयोग नाही. सो आता फर्स्ट फ्लोअरला जाऊया. सो वरच्या टॉप फ्लोअर तर सगळे ह्यांचे प्रोग्रामवालेच आहेत. रिसॉर्ट सगळा बॅक साईडलाच आहे. फर्स्ट फ्लोअरला स्विमिंग पूल आणि ह्यांचे 2 हे हॉटेल्स, प्रिझ्मा आणि ओशन्स. प्रिझमाला आमचा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असणार आहे असं वाटते. काल तिथे सगळी मॅनेजमेंट दिसत होती. आणि हा असा स्विमिंग पूल. रिसॉर्टच्या टूरमध्ये भरपूरच मॉर्निंग वॉक झाली. सो फटाफट रूमवर जाऊन फ्रेश होऊन टकाटक आवरून कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टसाठी रेडी होऊन खाली आलो. इथे असा मोठासा मिरर आहे, स्वतःला निहारण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे. हाय दोस्तांनो, आता आलो आहे आम्ही ब्रेकफास्टसाठी. सो हाय कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट. सगळं इंडक्शनवर असं गरम गरम ठेवलं आहे कॉन्स्टंट टेम्परेचरला. सो चला आता बघूया काय काय. पहिल्यांदा एवढा भरपूरसा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट बघितला आहे. नॉनव्हेज पण ऑप्शन आहेत यामध्ये. सो चला स्टार्ट करूया. स्टार्टिंगला चहा कॉफीचा स्टॉल होता आणि त्यालाच लागून स्वीट्स, डोनट्स आणि इतक्या प्रकारचे ब्रेड्स होते बेक केलेले. आतापर्यंत मी आयुष्यात कधीही बघितले नव्हते. आणि ठेवताना पण मस्त सजवून ठेवले होते. बघायला टेम्पटिंग वाटत होतं, पण ब्रेड काही मला जास्त खाऊ वाटत नाही. तिथून पुढे आल्यानंतर हेल्दी ब्रेकफास्ट होता, ज्यामध्ये बॉइल्ड एग्स, स्टीम केलेले व्हेजिटेबल्स, कॉर्न सूप असे 3-4 प्रकारचे डिशेस होते. त्यातलं पण मी थोडं सगळं टेस्टपुरतं घेतलं. तिथून पुढे साऊथ इंडियन ब्रेकफास्टमध्ये 2 प्रकारच्या इडली, डोसा, उत्तापा, काय पाहिजे ते सगळे ऑप्शन्स होते. गुजराती स्टाईल थेपला होता आणि जिलेबी पण होती स्वीटमध्ये. त्याला लागून हे असं फ्रूट्स काउंटर होतं. यामध्ये कलिंगड, पपई, पायनॅपल असे 4-5 प्रकारचे फ्रूट्स होते, जे फ्रेशली कट करून देत होते. त्यालाच लागून हे स्प्राउट्स, बीन्स, कॉर्नफ्लेक्स पण 4 प्रकारचे होते. त्यालाच लागून सीड्स, नट्स पण होते. साईडने डेकोरेशन पण खूप मस्त केलं होतं. त्याला लागून चिया सीड्स पुडिंग आणि 2 प्रकारचे फ्लेवर्ड कर्ड होते. आणि यांची कॉफी जर तुम्हाला आवडली नाही तर एस्प्रेसो मशीन होती, पाहिजे तेवढं फ्लेवर्स ॲड करून तुम्ही बनवू शकताय. आणि फ्रूट काउंटरच्या समोर फ्रूट ज्यूस काउंटर होतं. अशा तऱ्हेने राजेशाही थाटात ब्रेकफास्ट करून आम्ही रूमकडे प्रस्थान केलं. रूममध्ये जाऊन थोड्याशा रील शूट केल्या. चेकआउट करून आम्ही यांच्या इलेक्ट्रिक बग्गीतून राईड घेतली. आणि अशा तऱ्हेने कोरियन थियन्स रिसॉर्टमधला आमचा प्रवास इथेच संपला. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि इथंपर्यंत बघितलायच तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जावा. सो आता चेकआउट केलं आहे आम्ही. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. मस्तपैकी 5 स्टार हॉटेलमध्ये एक दिवस एन्जॉय करून मजा आली. तेवढंच रेग्युलर लाईफमधून चेंज. सो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर प्रेम दाखवत राहा. थँक्यू. लाईफ इज ब्युटिफुल.